नांदेड शहरातील वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली असून भारतीय ॲडव्हान्स सर्जिकल सेंटरचा शुभारंभ व उद्घाटन सोहळा दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहात संपन्न झाला। जुने तुंगेनवार हॉस्पिटल, कला मंदिर मार्ग, सोमेश कॉलनी, नांदेड येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या नव्या सेंटरमध्ये रुग्णांसाठी एनोरेक्टर सर्जरी, लेझर सर्जरी, जनरल सर्जरी, रूट कॅनल, डेंटल केअर तसेच कॉस्मेटिक, डेंटिस्ट्री अशा विविध वैद्यकीय व दंत उपचार सुविधा उपलब्ध आहेत। त्यामुळे नांदेड शहरासह परिसरातील नागरिकांना आधुनिक उपचार सुविधा एकाच ठिकाणी मिळण्यास मदत होणार आहे। या सेंटरचे नेतृत्व डॉक्टर अविनाश भारती, जनरल सर्जन व एनोरेक्टोलॉजिस्ट तसेच डॉक्टर ऋतुजा पुरी भारती, डेंटल सर्जन आहेत। हा उद्घाटन सोहळा द भ प नागराव पाटील आलेगावकर महाराज तसेच द भ प सोपानराव पांचाळ महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। मान्यवर, नागरिक, हितचिंतक आणि भारतीय परिवाराच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। नांदेडच्या आरोग्य सेवेत आधुनिक उपचारांची भर घालणारे हे सेंटर नागरिकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे। आज 20 तारखेच्या अनुषंगाने भारतीय सर्जिकल सेंटर कला मंदिरच्या मागे सोमेश कॉलनी येथे आज उद्घाटन सोहळा होत आहे। या उद्घाटनाला आपल्याकडे आलेगावकर महाराज यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। माझं नाव डॉक्टर अविनाश भारती आहे आणि मी एनोप्रोक्टोलॉजिस्ट आहे। आपल्याकडे लेझरद्वारे ॲडव्हान्स मूळव्याध, भगंदर आणि फिस्टुलामध्ये आपण ह्या लेझरचा उपयोग करतो। त्याचबरोबर आपल्याकडे हर्निया, अपेंडिक्स आणि शरीरावरील अनेक प्रकारच्या गाठी यांची सुद्धा शस्त्रक्रिया केली जाते, तेही अत्यंत अल्प दरामध्ये आपण करतो। माझं आव्हान एवढं आहे सर्व पेशंटसाठी, ज्या पेशंटला अत्याधुनिक सुविधा कमी दरामध्ये हव्या आहेत त्यांनी नक्कीच आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी। आणि आपल्या हॉस्पिटलचा जो पत्ता आहे ते आहे जुने तुंगेनवार हॉस्पिटल, कला मंदिरच्या मागे, सोमेश कॉलनी, नांदेड। मूळव्याध आणि भगंदर आज आपण पाहिलं तर प्रत्येक 10 व्यक्ती मागे 2 व्यक्तींना याचा त्रास आहे। तर त्यासाठी आपल्याला कमीत कमी दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्यायला हवं। त्याचबरोबर जंक फूड जे आहे ते टाळायला पाहिजेत, दही खायला नाही पाहिजे। त्याचबरोबर पोटाचे जे त्रास आहेत, जुने ऍसिडिटी असेल किंवा आम्लपित्ताचा जो त्रास आहे त्याची चिकित्सा आधी करून घ्यावी लागेल, नाहीतर त्याचे रूपांतर पुढे चालून गुदगत विकारांमध्ये, मूळव्याध, भगंदरमध्ये होऊ शकतं। माझं नाव डॉक्टर ऋतुजा अविनाश भारती आहे आणि आमच्या भारतीय ॲडव्हान्स सर्जिकल सेंटरमध्ये आपल्याला सर्व अत्याधुनिक डेंटल सर्व्हिसेस मिळतील। जसं की रूट कॅनल ट्रीटमेंट आहे, अत्याधुनिक पोर्टेबल एक्सरेद्वारे एक्सरे मिळतील, त्यानंतर लहान मुलांचे ट्रीटमेंटही होते, त्यानंतर कंपोजिट फिलिंग, सर्व अत्याधुनिक डेंटल ट्रीटमेंट अवेलेबल आहे। दातांची काळजी घेण्यासाठी जसं की लहान मुलांसाठी आपण सांगतो की चॉकलेट वगैरे खाऊ नये किंवा टाळतो, पण लहान मुलांना आपण असं टाळू नाही शकत। तर त्यामुळे जरी त्यांनी चॉकलेट वगैरे खाल्ले तरी त्यांना ब्रश करणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी चॉकलेट खाल्ल्यानंतर किंवा कुठलीही स्वीट गोष्ट खाल्ली तर ब्रश करणे कंपल्सरी आहे।